नाशिकला जो एक कार्यक्रम झाला होता मराठी भाषा दिनाचा, त्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या व्हीएसआरनी गेल्या आणि त्यानंतर काल पत्रकारांनी प्रश्न विचारला का व्हीएसआर व्हेंचरच्या संदर्भात ज्या व्हीएसआर व्हेंचरच्या मालकाचा आम्हाला संशय येतोय व्ही.के. सिंगचा, त्याच्याच विमानात जाणं हे धोकादायक असू शकतं, कारण त्यांनी सुपारी घेतलेली आहे. या व्हीआयपी लोकांना ठार करण्याची सुपारी व्हीएसआर व्हेंचरच्या मालकांनी घेतलेली आहे. आणि जर तसं असेल तर अशा पद्धतीनं व्हीएसआरचं विमान का दिलं गेलं? आमचा तोच तर प्रश्न आहे ना. दादांना सुद्धा हे विमान का दिलं गेलं? कोण्या अधिकाऱ्यानं दिलं? कसं दिलं? 28 तारखेला सकाळी त्याच विमानानं जा असं का म्हणलं? नंतर उत्तर येतं का व्हीएसआरनी सर्व व्हीआयपी त्यांची मुवमेंट करतात, पण ते धोकादायक आहे. माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सर्व मंत्र्यांना विनंती आहे, एक वेळ बाय रोड प्रवास करा, एक वेळ ट्रेननं प्रवास करा, पण व्हीएसआर व्हेंचर कंपनी म्हणजे सध्या इथल्या चांगल्या लोकांचा कर्दन काळ आहे. त्यांना महाराष्ट्राचं राजकारण संपवण्याची मोठी सुपारी भेटलेली आहे अंडरवर्ल्ड करून. त्याच्यामुळे व्हीएसआर कडे जाण्याचा अजिबात डोक्यातून विचार काढून टाकावा. मी एकनाथ शिंदे साहेबांनाही परवाच्या दिवशी नमस्कार केला आणि सांगितलं, साहेब तुम्ही प्रवास करताना व्हीएसआर नाव दिसलं तर करूच नका, एखादा कार्यक्रम स्किप झाला तर चालेल. तेच मी देवेंद्रजींनाही म्हणतो. आणि त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनी त्याच विमानात गेल्याचं जेव्हा जयदादाला कळलं, त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत की इथून पुढे असं होता कामा नये. आणि मला विश्वास आहे की आता इथून पुढे व्हीएसआरवर आम्ही तरी आमच्या पक्षाकडून कोणी जाणार असं दिसत नाही.